नमस्कार, मी स्नेहा चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आमदार रोहित पवार यांची प्रकृती खालावली, ब्लड प्रेशर ड्रॉप होण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांकडून आमदार रोहित पवारांना ORS सलाईन घेण्याचा सल्ला. मंत्री गिरीश महाजन रात्री पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती. पंढरपूरमध्ये आल्यावर सरकारच्या वतीनं गिरीश महाजन रोहित पवारांना भेटण्याची शक्यता. मनोज जरांगे रोहित पवारांच्या आंदोलनाला भेट देणार. शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणून पवारांच्या आंदोलनाला भेट देणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य. निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे बैठकीला गैरहजर. ऑपरेशन टायगर बद्दल विरोधकांच्या मुद्दाम अफवा. ऑपरेशन टायगर असं काहीही नाही, आष्टीकर यांचं स्पष्टीकरण. राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही. धरणांमध्ये 31 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास. बुलढाण्यात रोहित पवारांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी तथा पदाधिकारी उपस्थित. नंदुरबारहून गुजरात राज्यात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 87,000 रुपये किमतीची विदेशी दारू जप्त. उल्हासनगरात भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्याला रणरागिणीनं नालीत लोळवलं. मद्यपीला लाथ घालून शिकवला स्वच्छतेचा धडा. कल्याणच्या अंबरनाथमध्ये अवैध हायड्रोकार्बन पेट्रोलियम पदार्थ साठ्यावर कारवाई. 1,20,00,000चा मुद्देमाल जप्त. राज्य दक्षता पथकाची मोठी कामगिरी. लातूरमध्ये मान्सून लांबल्यानं शेतकरी चिंतेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. यंदाच्या खरीपात 5,90,000 हेक्टरवर पेरणीचा प्राथमिक अंदाज व्यक्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.